सर नमस्कार. मी हां परमेश्वर मारुती भुके, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत थारा, तालुका किनवट, जिल्हा नांदेड. आमच्या इथे 17 सप्टेंबर ते 31 मार्च या काळामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात आलं. यामध्ये आम्ही सर्वप्रथम ग्रामपंचायतची ग्रामसभा बोलवली. त्यामध्ये सर्व गावातील नागरिकांना या योजनेमध्ये आपण भाग घेऊत म्हणून संमत घेतली. त्यामुळे सर्वांनी यामध्ये भाग घेतला आणि आम्ही त्या दिवसापासून आमच्या गावामध्ये कामाला सुरुवात केली. यामध्ये आम्ही लोकसहभागातून शाळेला रंगरंगोटी, पांदन रस्ता, अनगट दगडी बांध, वृक्षारोपण, सार्वजनिक ठिकाणी रंगरंगोटी, धार्मिक स्थळांना रंगरंगोटी, तसेच गावामध्ये दर सोमवारी आम्ही सर्वत्र एकत्र येऊन साफसफाई करत होतो. त्यानंतर आमच्या येथे मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी आमच्या गावाला भेट दिली व त्यांनी आम्हाला जलतारा व वनराई बंधारा समाधानातून करण्यास सांगितले आणि आम्ही सर्वजण मिळून जलतारा व वनराई बंधारा केला. त्यानंतर आम्ही गावामध्ये 15 वित्त आयोगातून सोलर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, 28 CCTV कॅमेरे, वॉटर फिल्टर, कापडी पिशव्यांचे घरोघरी वाटप केले. तसेच संविधान पुस्तकाचे सुद्धा वाटप केलेले आहे. आम्ही गावामध्ये 28 ठिकाणी कॅमेरे बसवलेले आहेत. तर त्यामध्ये शाळेला पण आहेत, गावामध्ये पण आहे आणि ग्रामपंचायतला पण आहे. ओके. आणि गावामध्ये जे काही विकासात्मक कामं झाले, आपले शेड असो आणि वृक्षारोपण असो आणि शौचालयाचं असो, हे कशा पद्धतीने केले? आता शेड तर आम्ही 15 वित्त आयोगातून घेतलो आणि वृक्षारोपण आम्ही श्रमदान केलो. आम्ही सर्व गावकऱ्यांच्या मिळून आम्ही ते काम केलेलं आहे. पण अगोदरच झालेलं होतं, आमच्याकडे थोडंसं राहिलं होतं, ते रंगरंगोटी श्रमदानातून केलं. वृक्षारोपण श्रमदानातून केलं आम्ही गावाला घेऊन आणि त्याच्यातून ते केलेलं आहे. बरं. सर, आपण आदर्श गाव आहे आपलं, तर या आदर्श गाव करण्यासाठी विकासात्मक कामे तुम्ही चांगली केलेली आहेत. तर यासाठी तुम्हाला कोणाकोणाचं मदत आणि सहकार्य लाभलं? आम्हाला तर सर्व गाववाल्यांनी मदत केलीच आहे आणि लोकसहभाग पण जमा केला. त्याच्यामुळे आम्ही हे कामे करू शकलो. आपलं गाव तर विकासात्मक झालेलंच आहे, विकास चांगल्या प्रकारचं केलेले आहात. पण आपल्या मते काही विसरून राहिलेला विकास किंवा इतर कोणत्या प्रकारचं तुम्हाला डेव्हलप करायचं वाटते तुमच्या मते? तर आमच्या गावाला मुळात एकच अडचण आहे सर्वात जास्त मोठी, तर आमच्या गावाला पाणी नाही. सर्वात मोठं पाणी आम्हाला दूर आणावं लागतं, जवळपास 3-4 किलोमीटर. त्यासाठी निधी उपलब्ध झाला तर चांगलं होईल आणि आमच्या गावाचा पण विकास चांगल्या प्रकारे. सर, काही वर्षाखाली एक महाराष्ट्रामध्ये जलजीवन नावाची मशीन, जलजीवन मिशन, जलजीवन अंतर्गत एक मोठा याचं अभियान पाण्याचं, तर ते जलजीवन आपल्या गावाला काय आलं नाही का? त्यामध्ये आम्हाला फक्त एक पाण्याची टाकी मिळाली. आम्हाला मुळात विहिरीलाच पाणी नसल्यामुळं पाणीच उपलब्ध नाही. गाव आदर्श ग्रामपंचायत आहे आणि आपण विकासात्मक दृष्टिकोनातून इतर जे काही जिल्ह्यामधील असो, महाराष्ट्रामधील असो, काही ग्रामपंचायत गावं असतील, तर त्या गावाला आपण चांगले आदर्श ग्रामपंचायत म्हणून काय म्हणजे काय हे सांगू शकता की बाबा आपण हे गाव असं बनवलं पाहिजे, केलं पाहिजे, त्यामुळं काय सांगाल आपण? तर सर्वप्रथम आम्ही शाळेवर लक्ष करणार. मुलं शिकले तरच गावाचा विकास होणार. त्यासाठी आम्ही लक्ष देणार आणि गावातील रस्ते, साफसफाई हे पण करणार. लोकांचं आरोग्य चांगलं राहील त्यासाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा होणं महत्त्वाचं आहे, ते पण करणार. दवाखान्याची सुविधा करणार, अंगणवाडी असो, ग्रामपंचायत असो, गावाला सर्व सुविधा इथंच भेटल्या पाहिजे याची सुविधा करणार. सर, आपल्या साईटला जे हे बुक जे आहेत, तर हे नेमकं काय आहे बुक? हे कशाचे आहेत बुक? सर, आम्ही हे अभियान राबवलं होतं, तर या अभियानामध्ये सर्व आम्ही कामं केलो. त्यामध्ये जे कामं केली त्यांचे फोटो वगैरे आम्ही त्याला लावले. म्हणजे एकंदरीत हे तुमच्या गावाच्या विकासात्मक कामाचा आढावा आहे का? अच्छा. म्हणजे तुम्ही जे कामं केले ते कामं प्रॅक्टिकली इथं दाखवण्यासाठी ठेवलेली आहे का? अच्छा.